वेलकम टू आदिती रेखा चॅनल। तुम्ही इथे बघू शकता साखर थोडीशी ओलसर झालेली आहे, तसेच साखरेला मुंग्या पण लागलेल्या आहेत। तर सेम परिस्थिती आपली पावसाळ्यामध्ये होते। मी इथे गावाला आले होते तर खूप दिवसांनी बरणी खोलले, त्याच्यामुळे ही अशी ओलसर आणि चिकट झालेली दिसते। तर आपण या व्हिडिओमध्ये पावसाळ्याच्या दमट हवामानात आपण जेव्हा साखर भरून ठेवतो तर त्याचे गट्टे तयार होतात, पुन्हा ती अशीच ओलसर होते, तर ती होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। तर पावसाळ्यासाठी जेव्हा आपण साखर भरून ठेवतो तेव्हा ती चिकट चिवट किंवा त्याचे गठ्ठे होऊ नयेत म्हणून इथे काय करायचं आहे, तर इथे मी साखर घेतलेली आहे आणि एका बेडशीटवर उन्हामध्ये आपण ही घालायची आहे सुकत। तुम्ही कोणत्याही कॉटनच्या कपड्यावर ती सुकत घालू शकता। उन्हामध्ये चांगली सुकत घालायची आहे। तुम्हाला आता वाटेल ही उन्हामध्ये सुकत घातली तर ती विरघळेल, पण साखर उन्हामध्ये जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा ती विरघळत वगैरे नाही, उलट त्याच्यामधलं जे मॉइश्चर असतं, त्याच्यामधला जो ओलावा असतो, दमटपणा असतो, तो पूर्णपणे निघून जातो। तर अशा पद्धतीने आपण 1 ते 1.5 दिवस साखर उन्हामध्ये गरम करून घ्यायची आहे। साखर सुकत घातलेली असताना त्याच्यामध्ये एक थेंबही पाण्याचा पडणार नाही, त्याला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। 1 ते 1.5 दिवस ह्याला चांगलं ऊन दिल्यावर आपण ही साखर आता भरून ठेवायची आहे। साखर भरून ठेवताना काळजी कोणती घ्यायची की ती पूर्ण थंड झाल्याशिवाय भरून ठेवायची नाही। पूर्ण थंड झाल्यावरच आपण ही साखर भरून ठेवायची आहे। साखर भरून ठेवताना आपले हात कोरडे असले पाहिजेत। तसंच तुम्ही भरण्यासाठी कोणत्याही पलित्यांचा, चमच्यांचा देखील वापर करू शकता, फक्त ते सुके असले पाहिजेत आणि भरून ठेवताना सुद्धा एक थेंब सुद्धा त्याच्यामध्ये पडणार नाही पाण्याचा, याची काळजी घ्यायची आहे। तसेच इथे वापरायची साखर मी एका बरणीत काढून घेतली आहे। तसेच तुमची जी मोठ्या प्रमाणात साखर असेल ती एका कोरड्या डब्यात आपण इथे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून बांधून ठेवून देणार आहोत। तसेच जेव्हा जेव्हा आपण साखर वापरायला काढू तेव्हा तेव्हा आपले हात कोरडे असतील, त्यातले चमचे कोरडेच असतील, याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। साखर भरून झाल्यावर साखरेला मुंग्या लागू नयेत म्हणून काय करायचं, तर छोटा डबा असेल किंवा मोठ्या डब्यात ठेवलेली असेल साखर तर त्याच्या भोवती आपण मुंग्यांचा खडू लावून घ्यायचा आहे। पुन्हा ज्या जागेवर आपण साखर ठेवणार आहोत त्या जागेवर सुद्धा आपण खडू लावून घ्यायचा आहे मुंग्यांचा, जेणेकरून आपल्या डब्यांना व आपल्या साखरेला मुंग्या लागणार नाहीत। तर अशा पद्धतीने जर पावसाळ्यासाठी आपण साखर भरून ठेवली तर पावसाळ्याच्या वातावरणात साखर चिघळणार नाही, ओली होणार नाही, त्याचे गट्टे होणार नाहीत आणि साखरेच्या डब्यांना मुंग्यासुद्धा लागणार नाही आहेत। ट्रिक आवडली असेल तर तुम्ही सुद्धा यूज करा, इतरांनाही सांगा व व्हिडिओला माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।